अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू झाली आहे। तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबी कडून ही चौकशी आता उघड करण्यात आलेली आहे। दरम्यान जरंडेश्वर कारखान्यातल्या गैरव्यवहार प्रकरणी एसीबी कडून आता ही चौकशी सुरू करण्यात आली आहे। पुणे एसीबी कडून ही चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती आहे। याच चौकशी संदर्भात साम टीव्हीच्या हाती एक पत्र सुद्धा लागलंय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, काय सांगाल? ईडीने ही चौकशी खरं तर बंद केली होती, आता मात्र पुन्हा जरंडेश्वर साखर कारखान्यासंदर्भातली ही चौकशी पुन्हा सुरू करण्यात आली आहे। काय अधिकचे अपडेट्स? बरोबर आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गैरव्यवहाराचे जे आरोप झालेले होते त्यामध्ये जरंडेश्वर कारखान्याचा एक मोठा समावेश होता। ईडीने देखील त्याची चौकशी सुरू केलेली होती। मात्र काही महिन्यांपूर्वी ईडीने जे चार्जशीट दाखल केलं कोर्टात त्यामध्ये अजित पवार यांचं नाव वगळण्यात आलेलं होतं। मात्र त्यानंतर आता पुन्हा पुणे एसीबीनं जरंडेश्वरमधील गैरव्यवहाराची भ्रष्टाचाराची चौकशी सुरू केलेली आहे। त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। अजित पवार सत्तेमध्ये आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यानंतर देखील राज्याच्या गृह विभागानं पुन्हा एकदा जरंडेश्वर कारखान्याची चौकशी सुरू केलेली आहे। एसीबीकडनं पुणे एसीबीकडनं ही चौकशी करण्यात येत आहे आणि ही उघड स्वरूपाची चौकशी आहे। हे पत्र आपल्याकडे साम टीव्हीकडे प्राप्त झालेलं आहे। या पत्रामध्ये आपण पाहू शकतो, यात स्पष्टपणे म्हणण्यात आलेलं आहे की गैरव्यवहाराची जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यामधील गैरव्यवहाराची उघड चौकशी, त्याचबरोबर एक भूखंड आहे कोरेगावमध्ये या कारखान्याचा, त्याच्या संदर्भात आणि लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्री डिस्टली प्रकल्प आहे त्या संदर्भात ही चौकशी आहे। सर्वात महत्त्वाची बाब यामध्ये आहे की हे जी चौकशी सुरू करण्यात आलेली आहे, लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा ते संपला, त्यानंतर ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। 17 मे नंतर ही चौकशीला वेग आलेला आहे किंवा त्यानंतर ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा 13 मे रोजी संपला आणि या चौकशीने वेग घेतला असं या पेपरवरनं या पत्रावरून दिसतंय। त्यामुळं सरकार असेल किंवा गृह विभाग असेल हे लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा संपण्याची वाट पाहत होतं का आणि त्यानंतर हा अजित पवार यांना घेरण्याचा प्रयत्न आहे का, हा असा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय। कारण असं समजलं जात होतं की जरंडेश्वर कारखान्याच्या चौकशीत ईडीनं क्लीन चिट दिल्यानंतर आता हा विषय संपलेला आहे किंवा हे प्रकरण बंद होणार आहे। त्याचबरोबर इन्कम टॅक्स विभागानं देखील याची चौकशी केलेली होती। बेनामी संपत्ती म्हणून या प्रकरणी काही मालमत्तांचा ताबा किंवा सील इन्कम टॅक्स विभागानं केलेलं होतं, ते देखील त्या प्रकरणात देखील अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना क्लीन चिट देण्यात आलेली होती। मात्र या सर्वांनंतर राज्याच्या एसीबीनं पुन्हा या प्रकरणाची चौकशी सुरू केलेली आहे। त्याचं पत्र, त्याची नोटीस आपल्या साम टीव्हीच्या हाती लागलेली आहे। राज्यातल्या राजकारणातली ही मोठी बाब म्हणावी लागेल, मोठी गोष्ट म्हणावी लागेल। अजित पवार स्वतः सत्तेमध्ये असताना, राज्याचे उपमुख्यमंत्री असताना राज्याचं गृह खातं पुन्हा का जरंडेश्वर साखर कारखान्याची चौकशी करताय आणि यामध्ये स्पष्टपणे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एकूणच आपण पाहतोय एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विधानसभेसाठी जागांची मागणी केली जाते आणि दुसरीकडे त्यांची चौकशी उघड होणं हे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं जात आहे। त्यामुळे आता अजित पवारांच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसतंय। दरम्यान सर्वात आधी साम टीव्हीच्या हाती खरं तर हे पत्र लागलेलं आहे। आताची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा एकदा चौकशी सुरू झाली आहे। एसीबी कडून ही उघड चौकशी सुरू असल्याची माहिती आहे। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अजित पवारांना हा घेरण्याचा प्रयत्न खरं तर महायुतीकडून करण्यात येतोय का, भाजपकडून करण्यात येतोय का, असा प्रश्न निर्माण होतोय। कारण कालच भुजबळांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मेळाव्यामध्ये विधानसभेच्या 80 ते 90 जागांची मागणी केली होती आणि त्यावरून फडणवीसांनी सुद्धा आपला भाजप हाच मोठा पक्ष असेल असंही सांगितलं होतं। आणि या सगळ्या प्रकरणानंतर आता या बातमीकडे प्रश्नार्थक दृष्टीने पाहिलं जातं। अजित पवारांच्या अडचणी यामुळे वाढू शकतात।